मोहितो. मोहिती माझी कॉलेजची मैत्रीण होती. तिने तिच्या वाढदिवसाला ना अख्ख्या कॉलेजला पार्टी दिली होती. एकदम लॅविश मेन्यू होता. तेव्हा पहिल्यांदा मोहितो प्यायले होते. खूप आवडलं होतं मला. म्हणजे आवडते तुम्हाला? हा म्हणजे प्या की मग. प्या प्या. ओ हानकी बडीव, तुमच्या आवडीनिवडीची लिस्ट आहे हो आमच्याकडे. आगे आगे देखो होता है क्या. काय बघतोयस? तुमचं रेखीवर उपड. म्हणजे देवानं तुम्हाला बनवायला घेतलं ना. तू प्या ते प्या. मोहिते प्या. फोंडीव पावभाजी. काय झालं? काय कमाल आहे ना. म्हणजे फोंडीव पावभाजी, चीज बॉल्स हे सगळं मला जाम आवडतं. या मुरकुट्यांना खरंच माझ्या सगळ्या आवडीनिवडी माहिती होत्या का जस्ट कोइन्सिडन्स आहे? कोइन्सिडन्सच असेल. खावा की खा. अप्रतिम आहे. तू टेस्ट कर ना. भारी आहे. किती दिवसांनी इतकं खाल्लंय मी. वैदी, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. नाही म्हणजे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. घेऊन येऊ का लगेच? 2 मिनिटात आलो. इथेच बस. आलो आलो. अरे काय आता? मॅडम, कम्फर्टेबल आहात ना? हो. एनिथिंग एल्स? नाही, इट्स ओके. फूड खरंच खूप छान होता. हे प्लीज तुम्ही मुरकुटे साहेबांना निरोप पोचवाल का? मुरकुटे? कोण मुरकुटे? इथले ओनर. सॉरी मॅडम, इथले ओनर शब्बीर मुल्लाणी आहेत, मुरकुटे नाहीत. इथले ओनर मुरकुटे सर नाहीत? नाहीत. मग ही सगळी अरेंजमेंट कोणी केली? ही सगळी तयारी आमच्या तेजा दादांनीच केली. तुमची प्रायव्हसी डिस्टर्ब व्हायला नको म्हणून अख्खं कॅफे बुक केलंय त्यांनी. सॉरी मी तुमचा वेळ घेतला. एन्जॉय युअर फर्स्ट डेट. या घेऊन या. हा इथं.
हा हा ठेवा ठेवा, बस 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 तिथंच ठेवा. हा हा जावा तुम्ही, जावा जा. एक मिनिट. कसं वाटलं तुम्हाला सरप्राईज? हा खोटारडा. काय झालं तुम्हाला? असं का बोलताय तुम्ही? बस झाली आहे तुझी नौटंकी. खूप सहन केलं. मला खोटं बोलवून फसवून डेटवर आणलायस ना इकडे. काय बोलताय तुम्ही? हे असं काही नाहीये. कोणी सांगितलं तुम्हाला हे? परत खोटं बोलतोस? मुरकुटे वगैरे कोणी इथलं ओनर नाहीये. त्या मॅनेजरनी सगळं खरं खरं सांगितलंय मला. अहो हे बघा, सगळे बघतायत असं बोलू नका तुम्ही. आवाज कमी करा जरा. बघू दे. नाही कळू देत ना त्यांना पण. ज्या माणसावर त्यांनी विश्वास ठेवलाय तो किती खोटारडा आणि नीच आहे ते. हे बघा, असं मोठ्यानं बोलू नका. इथं माझी इमेज आहे. इमेज गेली खड्ड्यात माझी. तुमच्या इमेजचा विचार करा. असं बोलू नका प्लीज. मला नाही फरक पडत. मला फसवून खोटं बोलून इथे आणताना लाज नाही वाटली? बोललो मी खोटं, बोललो. पण माझं हे तो वाईट नव्हता हो. मी हे जे काही केले ते सगळं तुमच्यासाठीच केलंय हो. तुमच्या आनंदासाठी केले. मगाशी किती छान हसत होता तुम्ही, किती छान दिसत होता. अहो लग्नाची बायको आहे तुम्ही माझ्या. एवढं तर करू शकतो ना मी. आणि तुम्ही सांगा ना, काय चुकीचं केलंय मी? काय चुकीचं केलंय? मला ना तुमचा प्रॉब्लेम काय हेच कळत नाही. तू आहेस माझा प्रॉब्लेम. 100 वेळा तुला तीच गोष्ट सांगूनही नाहीच कळत ना. अहो तू कितीही रोमॅन्टिक होऊन माझ्या जवळ यायचा प्रयत्न केलास ना, तरी मी तुझी कधीच होऊ शकणार नाही. कधीच नाही. अहो असं बोल. अहो ऐका माझं. अहो अहो ऐकून तर घ्या तुम्ही. अहो थांबा.